काळ जसा पुढे सरकतोय तसतसा भारतही बदलतोय. फक्त लोकसंख्येच्या आकड्यांमध्ये नाही, तर विचारांमध्ये, निवडीमध्ये आणि जागरूकतेमध्येही. आजचा भारत केवळ तरुण नाही, तर सजग आहे. आणि याचं सगळ्यात स्पष्ट उदाहरण दिसून आले नुकत्याच साजरी झालेल्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये. काही वर्षांपूर्वीच व्हॅलेंटाईन वीक म्हणजे फुलं, चॉकलेट, टेडी बिअर्स आणि ग्रीटिंग कार्ड्स. प्रेम व्यक्त करण्याच्या या पारंपरिक पद्धती आजही आहेत. पण त्यासोबत आता प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. यंदा व्हॅलेंटाईन डे 2026 मध्ये भारताने काहीतरी वेगळं चित्र दाखवले. फुले आणि चॉकलेटच्या पलीकडे जाऊन लोकांनी थेट सुरक्षितता, आरोग्य आणि जबाबदारीला प्राधान्य दिलं. कॉन्डोम आणि सेक्शुअल वेलनेस प्रोडक्टच्या विक्रीत यावर्षी मोठी विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. इतकी की 2025 मधील सर्व रेकॉर्ड यंदा मोडले गेले. आजच्या डिजिटल युगात बहुतांश खरेदी ऑनलाईन होते. क्विक कॉमर्स ॲपवरून काही मिनिटात वस्तू घरपोच मिळतात आणि याच सोयीचा मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला गेला. 7 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत सेक्शुअल वेलनेस प्रोडक्टच्या विक्रीचे आकडे पाहून अनेक जण चकित आहेत. एका ताज्या अहवालानुसार यंदा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 2025च्या तुलनेत तब्बल तिप्पट जास्त सेक्शुअल वेलनेस प्रोडक्ट ऑर्डर करण्यात आले. कॉन्डोमपासून ते इतर इंटिमेसीशी संबंधित उत्पादनापर्यंत या कॅटेगरीत गेल्या काही वर्षापासून सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. याचा अर्थ काय? तर समाज बदलतोय. पूर्वी ज्या विषयांवर बोलणं टाळलं जायचं, तेच विषय आता लोक मोकळेपणाने स्वीकारत आहेत. शरीर संबंध, सुरक्षितता, लैंगिक आरोग्य हे सगळं आता निषिद्ध न राहता आवश्यक मानलं जाऊ लागलं आहे. प्रेम म्हणजे केवळ भावना नाही, तर जबाबदारीही आहे, ही जाणीव लोकांमध्ये वाढते. पण चित्र इथेच थांबत नाही. फक्त सेक्शुअल वेलनेसच नाही, तर ब्युटी आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्सच्या विक्रीतही यंदा प्रचंड वाढ पाहायला मिळाली. व्हॅलेंटाईन डेसाठी लोकांनी शॉपिंग कार्टमध्ये सर्वाधिक दिसल्या त्या बाथ, बॉडी आणि मेकअपशी संबंधित वस्तू. कटकमधील एका ग्राहकाने तर एकाच ऑर्डरमध्ये तब्बल 15,093 रुपयांचं मेकअपचं सामान खरेदी केलं. तर सुरतमधील दुसऱ्या ग्राहकाने 10,845 रुपयांचं हेअर केअर, बाथ आणि बॉडी प्रोडक्ट मागवले. यावरून स्पष्ट होतं की स्वतःकडे लक्ष देणं, स्वतःसाठी चांगलं वाटणं हेही प्रेमाचाच एक भाग बनत चाललं आहे. आणि हो, चॉकलेट आणि टेडी बिअर्सनीही मागं राहिले नाहीत. कोलकातामधील एका व्यक्तीने तब्बल 25,000 रुपयांची चॉकलेट ऑर्डर केली. टेडी डेच्या दिवशी सॉफ्ट टॉयच्या विक्रीत 568% वाढ झाली. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन कार्ड्सच्या विक्रीत बेंगळुरू थेट दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांना मागे टाकले आहे. एकूण तर काय, भारत बदलतोय. प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती बदलत आहेत. लोक अधिक खुले, अधिक जागृत आणि अधिक जबाबदार होत आहेत. आजचं प्रेम फक्त गुलाब किंवा चॉकलेट पुरतं मर्यादित नाही, तर सुरक्षितता, आरोग्य आणि स्वतःची आणि जोडीदाराची काळजी घेण्यापर्यंत विस्तारलं आहे. प्रेमाच्या या बदलत्या ट्रेंडवर तुमचं काय मत आहे? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास फिलिंग्स मनातल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.